नमस्कार. तळकोकण आणि नागपूर ह्या महाराष्ट्रातील दोन टोकांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग जो आपल्या सांगली जिल्ह्यातून जाणार आहे, त्या शक्तीपीठ महामार्गाची बदलणारी अलाइनमेंट आणि बदलणारा आराखडा या संदर्भात गेल्या 8 दिवसापूर्वी मी एक बातमी फ्लॅश केली होती. त्यानंतर आपल्या खानापूर तालुक्यातील काही शेतकरी आणि काही नागरिकांनी मला याबाबत माहिती विचारली. प्रत्यक्षात आज याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक सविस्तर जी.आर. स्पष्ट केला आहे आणि त्या जी.आर. मध्ये सांगली जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग हा 26 गावातून जाणार आहे असे नमूद करण्यात आले आहे. 26 गावामध्ये आपल्या खानापूर तालुक्यातील हा मार्ग सातारा जिल्ह्यातून आल्यानंतर खानापूर तालुक्यातील भिकवडी बुद्रुक येथून सुरुवात होणार आहे. तेथून माहुली, चिखलहोळ, नागेवाडी, घानवड आणि पुढे भाळवणी असा हा आपल्या तालुक्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्गाचा प्रवास आहे. मित्रांनो, पुढे हा मार्ग कडेगाव तालुका आणि पलूस तालुका आणि पुढे वाळवा तालुका आणि तेथून कोकणात जाणार आहे. हा शक्तीपीठ महामार्ग एक्सप्रेस वे असल्यामुळे नेमकी त्याला आउटलेट कुठे आहेत, आत जाण्याचा मार्ग, बाहेर येण्याचा मार्ग याबाबत या जी.आर. मध्ये स्पष्टता नसली तरी आपणाला याबाबत सातारा जिल्ह्यातील ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि शिंगणापूर ही देवस्थानं अगदी हाकेच्या अंतरावर येणार आहेत. त्याच पद्धतीने आपणाला कोकण देखील खूप जवळ राहणार आहे. आता या शक्तीपीठ महामार्गामुळे कोकणात जाणे आपल्याला अतिशय सुलभ होणार आहे. MSRDCच्या वतीनं हा आराखडा तयार करण्यात आला आहे. आपल्या खानापूर तालुक्यात यापूर्वीच विजापूर गुहागर आणि बारामती संकेश्वर हे नॅशनल हायवे तयार झाले आहेत. त्याच पद्धतीनं NH4 पुणे बेंगलोर महामार्ग ह्या महामार्गाला पर्यायी म्हणून ग्रीनफील्ड हायवे हा देखील नियोजित आहे. त्याचे देखील मार्किंग झाले आहे आणि आता हा शक्तीपीठ महामार्ग आपल्या तालुक्यातून जात आहे. मित्रांनो, रस्ते, सुसज्ज रस्ते आणि दर्जेदार रस्ते हा त्या परिसराच्या विकासाचा आरसा असतो आणि या शक्तीपीठच्या निमित्ताने आपल्या ग्रामीण भागासाठी विकासाच्या नवीन सुसंधी निर्माण व्हाव्यात हीच अपेक्षा. धन्यवाद.